नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल व्हीजी क्लासेसवरती। तर पहा मित्रांनो, 10वी पास असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी बघा इथे दिसून येत आहे। कारण की बघा बँक ऑफ बडोदामध्ये जे आहे मोठ्या प्रमाणात येथे भरती निघालेली आहे। 500 जागांसाठी मित्रांनो ही येथे भरती निघालेली आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे बघा इथे जे तुम्ही ऑनलाईन अर्ज जे आहे तुम्ही 3 तारखेपासून बघा इथे ऑनलाईन अर्ज करायला सुरुवात झालेली आहे। आणि त्यासोबतच जी ऑनलाईन अर्ज करण्याची लास्ट डेट बघा इथे यांनी दिलेली आहे ती आहे 23/5/2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। तसं बघा या व्हिडिओमध्ये आपण या भरतीविषयी सविस्तरपणे माहिती इथे घेणार आहोत। तर चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। तर यामध्ये तुम्ही इथे बघू शकता की स्टेट वाईज बघा इथे यांनी वॅकन्सी दिलेली आहे। सर्वात जास्त वॅकन्सी इथे बघायला मिळत आहे ती म्हणजे गुजरातमध्ये आणि त्यानंतर जे आहे उत्तर प्रदेशमध्ये वॅकन्सी इथे बघायला मिळत आहे। महाराष्ट्रामध्ये 29 ज्या आहेत जागा आहेत मित्रांनो। आणि त्यासोबतच बघा कास्ट वाईज बघा इथे डिस्ट्रीब्युशन आहे त्यांनी जागेंचं बघा इथे केलेलं आहे SC ST OBC EWS आणि जनरलमध्ये। त्यासोबतच बघा पुढे जे एज जे आहे जो एजचा क्रायटेरिया आहे येथे मिनिमम 18 आणि मॅक्झिमम बघा 26 दिलेला आहे। त्यासोबतच 10वी पास इथे असणं गरजेचं आहे। आणि हा जो PDF आहे मित्रांनो याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे। त्यासोबतच बघा तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा व्हिजिट करू शकता, तिथून हा जो PDF आहे तो तुम्ही डाउनलोड करू शकता। आणि पे स्केल वगैरे तुम्ही ते बघून घेऊ शकता। त्यासोबतच महत्त्वाचा मुद्दा बघा इथे एज रिलॅक्सेशन बघा इथे मिळत आहे। त्यामध्ये शेड्यूल कास्ट जे आहे यांना 5 वर्षाचं, त्यानंतर अदर बॅकवर्ड क्लासेस म्हणजे OBC नॉन क्रिमिलियरसाठी बघा 3 वर्षाचा। त्यासोबतच बघा पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटीज ॲज डिफाईन अंडर जे आहे यामध्ये 10 वर्षाचं इथे एज रिलॅक्सेशन मिळत आहे। आणि पुढे जर तुम्ही इथे गेले मित्रांनो हा जो PDF आहे हा तुम्ही इथे वाचू शकता। त्यासोबतच बघा आपल्या व्हिडिओमध्ये एवढा PDF कव्हर करणं पॉसिबल नाही मित्रांनो, कारण आपल्याला लवकरात लवकर जे पूर्ण माहिती बघायची तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे। सोबतच बघा ॲप्लिकेशन जी फी आहे तर ॲप्लिकेशन फीज बघा त्यांनी दिलेली आहे त्यामध्ये बघा जनरल EWS आणि OBCसाठी 600 रुपये ते फी असणार आहेच। त्यासोबतच बघा SC ST किंवा एक्स सर्व्हिसमॅन यांना जे आहे 100 रुपये बघा इथे फी इथे लागणार आहे। आणि जे मेन म्हणजे बघा ऑनलाईन टेस्ट जी इथे राहणार आहे तर त्या टेस्टमध्ये कशाप्रकारे पॅटर्न इथे असणार आहे बघा त्यांनी दिलेले आहे। त्यामध्ये इंग्लिश लँग्वेजच्या नॉलेजसाठी बघा इथे 25 प्रश्न विचारले जातील आणि 25 मार्क्ससाठी। आणि जे इंग्लिशसाठी जे मीडियम आहे परीक्षा ते इंग्लिश इथे राहणार आहे। त्यासोबत जनरल अवेअरनेस जे आहे ते त्यामध्ये बघा 25 प्रश्न विचारले जातील 25 मार्क्ससाठी। आणि त्याचं जे मीडियम इथे राहणार आहे परीक्षेचं ते इंग्लिश, हिंदी किंवा ऑफिशियल लँग्वेज ऑफ स्टेट, म्हणजेच की आपल्या महाराष्ट्रासाठी बघा मराठी आणि कोकणी हे 2 लँग्वेज त्यामध्ये एक्स्ट्रा ॲड होतील इंग्लिश आणि हिंदी सोबतच। त्यासोबतच बघा एलिमेंटरी अर्थमॅटिक राहणार आहे 25 मार्क्ससाठी। त्यानंतर सायकोमेट्रिक टेस्ट येथे राहणार आहे म्हणजेच रिझनिंग 25 मार्क्ससाठी। तर अशा प्रकारे जे ऑनलाईन टेस्टचं बघा त्यांनी स्ट्रक्चर इथे दिलेलं आहे। आणि पुढे बघा मीडियम ऑफ एक्झामिनेशनचं याते यांनी दिलेलं आहे। यामध्ये तुम्ही इथे बघू शकता की महाराष्ट्रासाठी बघा इंग्लिश, हिंदी, मराठी आणि कोकणी यामध्ये बघा हे मीडियम परीक्षेचं जे आहे मीडियम इथे राहणार आहे। आणि तर पहा मित्रांनो एकंदरीत सर्व माहिती जी आहे आपण या भरती संदर्भात येथे बघितलेली आहे। तुम्हाला जर आणखी माहिती किंवा हवी असली तर यांची जे अधिकृत वेबसाईट आहे त्यावरती जाऊन तुम्ही व्हिजिट करू शकता किंवा PDF सुद्धा हा वाचू शकता। तर पहा मित्रांनो व्हिडिओ थांबूया, येथे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। धन्यवाद।